श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हिपॅटायटिस या आजाराविषयी डॉक्टर मधुकर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकूया. श्रोतेहो नमस्कार. आपण हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी आणि हिपॅटायटिस डी याविषयी माहिती नक्की जाणून घेऊया. कारण का हे पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्यामध्ये हिपॅटायटिस आणि हे कॉमनली होतच असतात. पण जे हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी आणि हिपॅटायटिस डी आहे हे सुद्धा आपल्या शरीरामध्ये जर त्यांचं संक्रमण जर झालं तर ते खूपच आपल्या शरीराची धोकादायक असू शकतो. कारण का बऱ्याच वेळेस हिपॅटायटिस बी किंवा हिपॅटायटिस सीमुळे जसे काही सिरोसिस ऑफ लिव्हर आहे किंवा मॅलिग्नन्सी जे लिव्हरचे कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते, तर हे हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी आपल्या शरीरासाठी खूप घातक असतात. कारण हिपॅटायटिस बी ही जे काही आजार असतात जे की बरेच वेळेस रुग्णाने जर ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरे घेतलेले असेल किंवा निडल प्रिक झालेले असेल किंवा मदर टू फिटस जर आईला जर असेल तर ते होण्याची शक्यता जास्त असते. किंवा बरेच वेळेस कॉन्टॅक्टमुळे आल्यामुळे ह्या वेळेस हिपॅटायटिस बी किंवा सी हे आजार किंवा हिपॅटायटिस डी हे जास्त प्रमाणामध्ये होत असतात. कारण आपल्या ज्यावेळेस शरीरावर आपलं अंग वगैरे पिवळे पडणे किंवा डोळे पिवळे होणे किंवा लघवी ही पिवळ्या कलरची वगैरे होत असेल तर अशा वेळेस रुग्णाने शक्यतो आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. कारण का असे हे जे हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी योग्य निदान करून जे काही आपण जसे व्हायरल लोड वगैरे आहे किंवा अँटीबॉडी जे असतात हिपॅटायटिस बीचे आणि हिपॅटायटिस सीचे हे आपण टेस्ट वगैरे करत असतो आणि त्याच्यानुसार जे बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये हे जर व्हायरल लोड जर नॉर्मल असेल तर त्याला आपण कॅरियर स्टेट वगैरे म्हणतो. त्यावेळेस शक्यतो अँटीव्हायरल ड्रग्स जे हिपॅटायटिस बी आणि सीची गरज असते ते शक्यतो लागत नसतं. आपण त्यांना फक्त मॉनिटर वगैरे करण्याचा प्रयत्न करत असतो. जर व्हायरल लोड वाढलेलं असेल किंवा ॲक्टिव्ह इन्फेक्शन असेल, कारण का हे हिपॅटायटिस बी आणि सी जर शक्यतो झालेलं असतं तर हे सुद्धा पुढच्या लोकांमध्ये जे काही आपल्या फॅमिलीमध्ये शक्यतो होण्याचे जास्त असतं, जसे की हजबंड वाईफ असतील किंवा मुलाला वगैरे शक्यता होण्याची असते. म्हणून हे आपण काळजी घेणं गरजेचं खूप असते. कारण ह्याच्या वेळेस अँटीव्हायरल ड्रग्स शक्यतो आपण जर दिलं तर हे जे व्हायरल लोड आहे तर आपण कंट्रोल नक्कीच करू शकतो. पण आपण जर योग्य वेळी ह्याचं निदान नाही केलं तर मी सांगितलेलंच आहे की जर हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सीमुळे आपल्या शरीरात त्याचा परिणाम होतच असतो. पण जे लिव्हर आपल्या शरीरामध्ये महत्त्वाचं ऑर्गन आहे तर ह्या ऑर्गनवर त्याचा मोस्टली इफेक्ट जास्त होत असतो. जसे की सिरोसिस ऑफ लिव्हर आहे मी सांगितले असतं. सिरोसिस ऑफ लिव्हरच्या नंतर जे काही स्टेजेस आहेत जसे की हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमा म्हणतो किंवा लिव्हरचं कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. तर असे हे जर आजार जर झाले तर हे सिरोसिस झाल्यानंतर आपल्या शरीरात जसे की किडनी वगैरे आहे किंवा आपले हार्ट आहे किंवा ब्रेन आहे, त्याच्यानंतर लंग्स वगैरे आहे, तर हे पुढे जाऊन मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्ये जाऊ शकतं. किंवा सिरोसिस लिव्हर झाले असेल तर त्याचा परिणाम किंवा आपण मेटास्टॅसिस वगैरे आपल्या शरीरात सगळीकडे होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण जर वेगळी काळजी घेतली तर हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी जे काही आजार आहेत त्याच्यामुळे हे कावीळ होण्याची शक्यता असते तर हे आपण कमी करू शकतो किंवा कंट्रोलमध्ये करू शकतो. त्यामुळे आपल्या शरीराची काही, कारण हिपॅटायटिस बी आणि सी आणि डीमुळे बरेच आपल्या भारतामध्ये त्याची डेथ होत असते जर आपण डायग्नोस नाही केलं असलं. तर हे जर वेगवेगळे आपण निदान केलं तर नक्की जे रुग्णाची मृत्यू ह्या आजारापासून होत असते आपण टाळू शकतो. त्यामुळे रुग्णाने योग्य वेळी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. श्रोते हो, आपण उद्याच्या भागामध्ये गॅस्ट्रोविषयी माहिती जाणून घेऊया. श्रोते हो, आत्ताच आपण हिपॅटायटिस या आजाराविषयी डॉक्टर मधुकर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात आपण ऐकूया गॅस्ट्रो या आजाराविषयी माहिती. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे.